आरक्षण जनजागृती शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। नमस्कार मंडळी, गावगाडा न्यूज ह्या लोकप्रिय चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तुफान गर्दी, मराठ्यांचा पांडुरंग नांदेडमध्ये आल्यानंतर गर्दीचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघायला मिळत आहे। सध्या पांडुरंगाची आषाढी वारी सुरू असून ह्या आषाढी वारीत अनेक शेतकरी वारकरी गेले असले तरी मराठा शांतता जनजागृती रॅलीत मात्र लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आपली हजेरी लावत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन मराठा बांधवाकडून केले जात आहे। मराठवाड्यात 6 जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात ह्या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। हिंगोली, परभणी, नांदेड ह्या जिल्ह्यात ही रॅली निघाली असून काल नांदेड ह्या ठिकाणी ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळेस हिंगोली, परभणी ह्या जिल्ह्यात रॅलीचा उच्चांक हा नांदेडने मोडीत काढल्याचे पाहण्यास मिळाले आहे। मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती रॅली व सभेचे आयोजन करण्यात येत आहे। जनजागृती शांतता रॅली प्रत्येक जिल्ह्यात अखंड मराठा समाज एकवटताना पाहण्यास मिळत आहे। नांदेड ह्या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आहेत, तुम्ही पाहू शकता। या रॅलीमध्ये मराठा बांधव कशी गर्दी करत आहेत। 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व सभेचे आयोजन करण्यात येत आहे। सध्या नांदेड ह्या ठिकाणी ह्या रॅलीची सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने कशा प्रकारे मराठा बांधव ह्या रॅलीमध्ये एकत्र आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही शांतता जनजागृती रॅली व सभेचे आयोजन करण्यात येत आहे। हे तुम्ही सध्या नांदेड ह्या ठिकाणी आपण आहोत। नांदेड ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव ह्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।